हरे कृष्णा. युक्ताहार विहारस्य युक्तचेतसु कर्मसः. आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप वस्तू घेतो. मोबाईल घेतो, वॉशिंग मशीन घेतो, रेफ्रिजरेटर घेतो, टी व्ही घेतो. पण युक्ताहार विहारस्य युक्तचेतसु कर्मसः. प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवंताच्या सेवेकरताच केला पाहिजे. कुठचीही वस्तू चांगली किंवा वाईट नसते. त्याचा उपयोग चांगला किंवा वाईट असतो. म्हणून मनुष्याने ऐश्वर्य घ्यायला किंवा ऐश्वर्य कमवायला काही त्यात दोष नाही किंवा प्रॉब्लेम नाही. पण त्या ऐश्वर्य आपण जे कमवलं, प्राप्त केलं, त्याचा उपयोग फक्त भगवंताच्या सेवेत केला पाहिजे. तेव्हा ते ऐश्वर्य पण परिपूर्ण होतं. त्याचा उपयोगही आपल्याला बंधनामध्ये बद्ध करत नाही. उलटा त्याचा उपयोग आपल्याला मुक्तीच्या मार्गाला घेऊन जातो. आपल्याला त्या कर्माच्या फळामध्ये बद्ध करत नाही. जसा हा आयफोन आहे, जसा हा ते हायफाय कॉर्डलेस इक्विपमेंट आहे रेकॉर्डिंग करण्याकरता, तर ते आपण नॉनसेन्स बोलण्याकरता पण वापरू शकतो. पण तेच आपण भगवंताच्या प्रवचनाकरता, भगवंताच्या कार्यक्रमाकरता त्याचं ते सुंदर जे हाय क्वालिटी रेकॉर्डिंग आहे ते वापरू शकतो आणि ते पाहून लोकांना त्याच्याबद्दल प्रेरणा मिळू शकते. तर हे सगळं प्रत्येक वेळी ध्यानात ठेवणं आवश्यक आहे की कुठचंही ऐश्वर्यसंपन्न महागडी मूल्यवान वस्तू घेण्याकरता भक्ती मार्गामध्ये काही बंधन नाही आहे किंवा विरोध नाही आहे. त्याचा उपयोग आपण कसा करू हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते शिकणं म्हणजेच भक्ती मार्गाची परिपूर्णता आहे की कुठच्याही वस्तूचा उपयोग भगवंताच्या सेवेत कसा करावा परिपूर्णतेने आणि कसं भगवंताला प्रसन्न करावं त्या मार्गातून, हेच त्या वस्तूचा परिपूर्णता आहे आणि त्या वस्तूचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीची पण जीवनाची परिपूर्णता त्याच्यातच आहे. हरे कृष्णा.